तर निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचं मुंबईत आंदोलन सुरू आहे। कालच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आयोगावर आरोप केले होते। टिळक भवनाबाहेर काँग्रेसनं रास्ता रोको देखील केलेला आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, अगदी पाहतो आपण निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू झालेलं आहे। टिळक भवनच्या बाहेर जे आहे ते काँग्रेसने मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। हर्षवर्धन सकपाळ असतील, प्रत्येक काँग्रेसचे जे आहे ते तालुकाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि टिळक भवनच्या बाहेर जो परेलचा मुख्य रस्ता आहे तो अडवण्यात आलेला आहे आणि रस्त्यावरती बसून मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते। निवडणूक आयोगाच्या विरोधातल्या या सगळ्या घोषणा आहेत आणि कुठेतरी निवडणूक आयोग ज्या प्रकारे जे आहे ते अन्याय करते आणि भाजपचे नेते धावून येतात त्यावरती सुद्धा काँग्रेसकडून जे आहे ते प्रश्न उपस्थित केलेला आहे। हर्षवर्धन सकपाळ असतील किंवा इतर नेते पाहतो आपण रस्त्यावरती ठाण मानून बसलेले आहेत आणि निवडणूक आयोगाला प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहेत। चुनाव आयोग जवाब दो, निवडणूक आयोग जवाब दो, लोकशाही वाचवा, अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते या सगळ्या नेत्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हा फुल मार्केटचा मुख्य रस्ता आहे आणि गेल्या 10 मिनिटापासून जे आहे ते संपूर्णपणे रस्ता अडवण्यात आलेला आहे। काँग्रेस आक्रमक झालेली आहे। खरं तर या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात गोपनीयता ठेवलेली होती, त्यामुळे या ठिकाणी पोलीस सुद्धा पोहोचू शकलेले नाहीत। त्यामुळे आता गाड्यांची जी आहे ती रहदारी बंद झालेली आहे, ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक होऊन घोषणाबाजी जी आहे ते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये देताना पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय का 2 दिवसांचं काँग्रेसचं शिबिर होतं, त्यामध्ये जवळपास 60हून अधिक तालुका अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आलेले होते आणि ते सगळे आज या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आक्रमकता सुद्धा काँग्रेसमध्ये पाहायला मिळते। खरं तर राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे निवडणूक आयोगावरती आरोप केलेले होते, काही डेटा जो आहे तो दाखवला गेला होता, पुरावे जे आहे ते 7 फूट उंचीचे कागदपत्र निवडणूक आयोगाला देतो अशा प्रकारचं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी भाजपकडनं जे आहे ती मोठ्या प्रमाणावरती टीका सुद्धा झालेली होती आणि त्यानंतर पाहतोय आपण का या सगळ्या याच्यामध्ये आज काँग्रेसने मोठं आंदोलन पुकारलेलं आहे आणि पाहतोय वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या सुद्धा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया काय नेमकं म्हणणं आहे तुमचं। आमचं म्हणणं हेच आहे, महाराष्ट्र शासनाने विधानसभेच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्या निवडणुकामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बोगस वोटिंग झालेली होती आणि जे लोक होते त्यांच्या ज्यांना वाटत होते की हे लोक आम्हाला मतं मिळणार नाहीत, ती सर्वच्या सर्व मतदार त्यांनी हटवले होते आणि त्यांच्याऐवजी रिप्लेस करून तिथं त्यांनी बोगस वोट तयार केले होते। आणि हाच प्रकार काल सन्माननीय आमचे नेते राहुलजी गांधी साहेब यांनी देशभरामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन देशभरामध्ये पुराव्यासकट प्रत्येक गोष्टीचा पुरावा देऊन इलेक्शन कमिशनमध्ये त्यांना कशी मदत केली आणि भाजप सरकारने कशी वोटांची चोरी संपूर्ण देशात केली आणि जे सरकार आता बनलेलं आहे ते चोरांच्या मतावर, चोरी केलेल्या मताच्या बळावर बनलेलं सरकार असल्यामुळं हे मोदी सरकार नाही, हे चोरांचं सरकार आहे, हे चोर सरकार आहे। तुम्ही ज्या तालुक्यातून आलेले आहे त्या तालुक्यात सुद्धा असाच घोळ झाला तुम्हाला वाटतंय? सगळीकडे सगळं वाशी तालुका, मी धाराशिवचा आहे, वाशी तालुक्यातून आलोय, सगळा असाच भ्रष्टाचार आहे ह्यांचा, सगळं चोराचा बाजार आहे। सगळे नांदगाव आहे, तिथं अंदाफाटा आहे, तिथं तत्कालीन निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं। 12,500 वोटर बोगस होते, पण ते बोगस भाजप म्हणतंय तर कुणीही आक्षेप घेतलेला नाही। माझा सवाल आहे, 5 वर्षामध्ये जेवढे मतदार वाढले नाही, लोकसभेनंतर 4 महिन्यामध्ये एवढे लाखो वोटर कसे वाढले, याचा जबाब फडणवीसने द्यायला पाहिजे। भाजप म्हणताय का तुम्ही आक्षेप घेतला नाही, आता आरोप करतायत? आक्षेप काय, ज्या वेळेस आम्ही माहिती मागितली त्यावेळेस दिली नाही। आता निवडणूक आयोगाने राहुलजी गांधी यांना माहिती दिलेली आहे, हे निवडणूक आयोग हे फर्जी आहे, यांनी राजीनामा तात्काळ द्यायलाच पाहिजे। महाराष्ट्र सरकारने हे सरकार बरखास्त करायला पाहिजे, नवीन निवडणूक। आणि आमचं तर त्यापुढे जाऊन म्हणणं आहे, मतपत्रिकेवर इलेक्शन घ्या, दूध का दूध और पाणी का पाणी। त्याच्यापेक्षा अजून यांना व्हीपॅट जर कधी उपयोगात आणायचं असेल तर यांनी जे एटीएम मध्ये चिठ्ठी निघते तशी चिठ्ठी मतदाराच्या हातात द्यावी, ती मतपेटीत टाकावी आणि त्याची मतगणना व्हावी। काही अवघड नाहीये, सर्व करता येतं, पण याने झोपेचं सोंग घेतलेलं आहे। हे सरकार केवळ ईव्हीएमच्या जोरावर सरकार आहे,
मतपत्रिका आणा, दूध का दूध और पाणी का पाणी होईल. आता आपण ईव्हीएमच्या जोरावरती हे सरकार आहे, मतपत्रिका आणा अशा प्रकारची मागणी जी आहे ती करण्यात येते. पाहतोय आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि दुसरीकडे पाहतोय की काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. स्वतः हर्षवर्धन सकपाळ सुद्धा या ठिकाणी जे आहे ते आंदोलनाला बसलेले आहेत. निवडणूक आयोग चौकशीपासून पळ का काढत आहे मतांची चोरी झालेली आहे. चौकीदार है वोट का चोर है. मोदी एकंदरीत निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीमुळे लोकशाहीचा रस्ता जो बंद झालेला आहे त्याकडे कृपा करून सगळ्या भारतीयांनी लक्ष द्यावे ही अपेक्षा आमची आहे. आम्ही लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आमचं आंदोलन आहे. आम्ही हा मुद्दा जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत सोडणार नाही. आमचं आंदोलन जे आहे हे या ठिकाणी या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याच्या अनुषंगानं आहे. निवडणूक आयोग आणि भाजप हे चोरी करूनही उलटा चोर कोतवाल को दाटे या स्वरूपात आज देशामध्ये त्यांचा व्यवहार आहे. मतांची चोरी करण्याकरता निवडणूक आयोगाने परवानगी घेतली होती का नागरिकांची. भाजप हे या सगळ्या मतांच्या चोरीमधली दलाल आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही आरोपाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही. हिंदी में कल जिस प्रकार से मुख्यमंत्री ने राहुल गांधी के लिए विवादित शब्दों का इस्तेमाल किया, क्या कहेंगे. विवादित शब्दों का जो इस्तेमाल किया राहुल गांधी के लिए भाजप या सगळ्या चोरी प्रकरणातील दलाल आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही आरोपाचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही.